नालासोपारा विधानसभेच्या मतदार यादीमध्ये एका महिलेचं तब्बल 6 वेळा नाव आलेलं आहे आणि ते लोकसभेला पण नाव होतं, विधानसभेला पण नाव होतं आणि आताच्या महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा ते नाव कायम यादीमध्ये आहे. माझ्यासोबत आता या मतदार याद्यांच्या घोळा संदर्भात बोलण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा माजी आमदार हितेंद्र ठाकूर आहेत. तर आप्पा काय सांगणार एकंदरीत की जी महिलेचं 6 वेळा नाव आहे? सुषमा गुप्ता या प्रकारे 6 वेळा एका महिलेचं 6 वेळा नाव. एक पूजा सिंग म्हणून आहे, एखादं नाव डबल असू शकते, कॉमन असते. जी नावं काही कॉमन असतात ती डबल असू शकतात, परंतु पूजा सिंग नावाच्या एका बाईचं 63 ठिकाणी नाव आहे. आता ती एकच आहे का वेगवेगळ्या हे शोधायला लागेल. नंतर सुनील यादव 53 ठिकाणी, अभिषेक सिंग 47 ठिकाणी. एकच नाव 53 ठिकाणी, 47 ठिकाणी, 63 ठिकाणी, 53 ठिकाणी आणि 47 ठिकाणी. कुठल्या मतदारसंघात आहे? नालासोपारा 132. आता ही नावं तुम्हाला दाखवतो मी. मनीष सुखराज यादव एक यादी, आयडी नंबर वेगळा. दुसऱ्या यादीत आयडी नंबर वेगळा. हे तिसऱ्या यादीत आयडी नंबर वेगळा. हे चौथ्या यादीत आयडी नंबर वेगळा. हा 5वी यादीत आयडी नंबर वेगळा. आता ही एक बाई आहे, तिचं 3 वेळा नाव काय, तंगम शेट्टी. हे इकडे नाव, तेच परत इकडे नाव, तेच परत इकडे नाव. अशी थपालियात आहे. एक नाव आहे दोन वेगवेगळ्या यादीत, सेम नंबर, याद्या 2, आयडी नंबर सेम. हा एक आणि हे दुसरं, 2 वेगवेगळ्या याद्यांमध्ये आयडी पण सेम. हे सगळे नावं तुम्ही काढले, हे तुमच्या कधी लक्षात आलेले आहेत? होय, सुषमा गुप्ता ही तर आम्ही लोकसभेच्या वेळी तक्रार केलेली, विधानसभेत काय झालं नाही, विधानसभेच्या वेळी तक्रार केली. आमचं आता इव्हन गेल्या महिन्यात पण हे कलेक्टर ऑफिसला म्हणजे कलेक्टर मोजायांकडे ऑब्जेक्शन आम्ही दिलंय. 19ला आम्ही निवडून आलेले तरी आम्ही सांगितलेलं का हा घोळ आहे. जी माणसं लाईनीत उभे राहतात धक्के खात आणि स्वतःच्या हाताने फॉर्म भरून देतात, त्यांची नावं येत नाही, परंतु कोणते तरी ऑनलाईन, काय कोणाच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग काम करते हे काही कळायलाच मार्ग नाही. आज ज्यावेळेस सुषमा यादव यांचं नाव डिक्लेअर झालं, म्हणजे ती 6 वेळा आहे हे कळालं, त्यावेळेस आज पहिल्यांदा पालघर जिल्हा उपजिल्हा अधिकाऱ्याकडून असा खुलासा करण्यात आला की त्या महिलेचं आयडी कार्ड मिळालं नव्हतं आणि त्यामुळे तिनं 6 वेळा ऑनलाईन भरला आणि तिचं नाव आलं. हा खुलासा उपजिल्हाधिकाऱ्याचा आहे. अरे सगळीच सांगतो ना, सेम आयडी कार्डवर 2 नावं, 5 नावं, वेगवेगळ्या नंबरनी. ह्याचं काय मग? हे याद्या तर आत्ताच्याच आहेत ना, मुद्दार याद्या. मी काय जुन्या नाही दाखवत आहे. मी यांचा काय खुलासा देणार? जरा विचारा ना. जर मी सांगितली 5 आपण याच्याकडे निवडणूक आयोगाकडे किती वेळा, निवडणूक आयोगाला हे सगळे पूर्ण पुराव्यानिशी आपण किती वेळा निवेदन केले होते? 19 पासून केलंय. तेव्हापासून तुम्हाला काहीच हे नाही? काहीच नाही. काय वाटतं? विनय तिवारी म्हणून
आपला एक कार्यकर्ता, त्याची पत्नी देखील आपली नगरसेविका होती, त्यांनी विथ प्रूफ 19 पासून करतोय. काय वाटतं मग, जर तुम्ही निवडणूक आयोगाकडे एवढे सगळे पुराव्यासह अर्ज दाखल करताय मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही, मग याच्या मागचं काय षडयंत्र आहे असं वाटतं? निवडणूक आयोग आहे आपल्याकडे, आहे का? माझा प्रश्न आहे. अरे निवडणूक आयोगाने आता फक्त डायरेक्ट एवढंच डिक्लेअर करावं, ग्रामपंचायतचे 7, 9, 11, 15, 17 जे काय मेंबर असतात ते अमुक आम्ही निवडून आणले. नगरपालिकेचे जे काही 15, 17, 19, 40, महानगरपालिकेचे, पंचायत समितीचे यांनी डिक्लेअर करावे हे निवडून आले. आमदार यांनी डिक्लेअर करा, महाराष्ट्रातले 288 आमदार, महाराष्ट्रातले 48 खासदार, देशातले 543 खासदार, हे डिक्लेअरच करून टाका ना. कशाला इलेक्शन घेतात? कोणाच्या इशाऱ्यावर चाललंय? सगळं चुकीचं चाललंय. नेमका आपण तुमचा थेट इशारा कोणाकडे आहे? काय नेमका सगळ्यांना माहिती आहे इशारा कोणाकडे आहे, काय बोलायची गरज नाही मिळत, कोणाला काही फरक पडत नाही. पण बघू, 35 वर्षाचं साम्राज्य तुमचं या निवडणुकीमध्ये खल्लास झालंय आणि या सगळ्या गोष्टीला कुठेतरी ह्या मतदार याद्या कारणीभूत आहेत वाटते. अहो साम्राज्य खत्म व्हायला वेळ नाही. आम्ही खूप वाईट पिरियड बघितलं. एवढ्या इझिली कार्यकर्ते मजबूत, मतदार मजबूत, आम्ही मजबूत. पण हा जो विधानसभेचा पराजय ह्याला मतदार याद्या कारणीभूत आहेत. तुम्ही आमचं कसलं बोलतात? होय, आणि तुम्ही आमचं कसलं बोलतात? अख्ख्या राज्याची वाट लागलाय हो या मतदार याद्यांनी, अख्ख्या देशाची वाट लागलाय. तुम्ही कसलं पकडून बघतात बहुजन विकास आघाडी? सगळ्यांना विचारा ना, कोणत्याही पक्षाच्या लोकांना, कोणत्याही पक्षाच्या लोकांना विचारा, चालायचं. मग राहुल गांधींनी ज्याप्रमाणे पूर्ण मतचोरी या मुद्द्यावरती अधिवेशन, लोकसभेतलं अधिवेशन पूर्णपणे गाजवलं, तरीही राहुल गांधीवरती भाजपाकडून वेगवेगळे आरोप होतात की आता ही पराजय झाल्यामुळे त्यांच्याकडून हे होतात. याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? कारण तुम्ही तर पूर्ण याद्या 53, 63, 8 वेळा, 10 वेळा असे नावं दाखवताय. मग आहेतच ना. मग हे राहुल गांधीच्या बाबतीत जे बोलतात, आता काय माहितीये का, जे विरोध करणारे आहेत ते देशद्रोही सगळे. फक्त देशप्रेमी यांच्या बरोबरच आहेत. बाकी जो विरोधात बोलेल तो देशद्रोही, तो पाकिस्तान धार्जिणा. कळलं? ही परिस्थिती आहे. न बोललेलं बरं जास्त. धन्यवाद. निश्चितच हे होते हितेंद्र ठाकूर, बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा, आणि त्यांनी फार मोठे गंभीर आरोप केलेले आहेत की कुठलीही खरी गोष्ट जर बोलायची असेल तर ते निश्चितच देशद्रोही आहेत. जी याद्या दाखवलेल्या आहेत नालासोपारा विधानसभेमध्ये तब्बल 63 वेळा, 53 वेळा, 5-6 वेळा तर अनेक नावं आहेत, असा सुद्धा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. आणि निवडणूक आयोग निश्चित आहे का यावर सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने या निवडणुका घेण्यापेक्षा डायरेक्ट उमेदवारच डिक्लेअर करावं असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.